नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. भारत पाकिस्तान दरम्यान 4 राज्यांमध्ये असलेली संपूर्ण सरहद्द येत्या 2 वर्षात सील करण्याची केंद्र सरकारची ग्वाही. पाकिस्तानातल्या बलुचिस्तान प्रांतात दहशतवादी हल्ला, 6 जण ठार तर 14 जखमी. लक्षवेधी हल्ल्यांच्या सत्यतेबाबत शंका घेणं हा सरकारचा, जवानांचा आणि देशवासियांचा अपमान असल्याची अमित शहा यांची स्पष्टोक्ती. येत्या 3 वर्षात राज्यातली 20,000 गावं कायमची दुष्काळमुक्त करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. डॉक्टर आपल्या दारी या राज्य सरकारच्या उपक्रमाद्वारे सर्वसामान्यांचं आयुष्य निरामय करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार. सोलापुरात वीज प्रकल्पाचा बॉयलर कोसळल्यानं 4 मजूर ठार तर 20 जण जखमी. कोपर्डी बलात्कार प्रकरणी अहमदनगर पोलिसांनी जिल्हा न्यायालयात सादर केलं 450 पानांचं आरोपपत्र. लोढा समितीच्या शिफारशी डावलणाऱ्या राज्य क्रिकेट संघटनांना निधी न पुरवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे बीसीसीआयला निर्देश. आणि अहमदाबादेत 3ऱ्या विश्वचषक कबड्डी स्पर्धेला सुरुवात. सलामीच्या लढतीत यजमान भारत दक्षिण कोरियाकडून पराभूत. आणि आता सविस्तर वृत्त. भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यानची संपूर्ण सरहद्द डिसेंबर 2018 पर्यंत सील करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी आज राजस्थानमध्ये जैसलमेर इथं राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यासह पंजाब, गुजरात आणि जम्मू काश्मीर या पाकिस्तानच्या सीमावर्ती राज्यांच्या गृहमंत्र्यांशी आणि सुरक्षा अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि तिथल्या सुरक्षाविषयक स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर वार्ताहरांशी बोलताना त्यांनी सीमावर्ती भागात होणाऱ्या सुरक्षाविषयक उपायांची माहितीही दिली. दिसंबर 2018 तक पूरी तरह से सील कर दिया जाए और 2018 तक, दिसंबर 2018 तक भारत पाक सीमा को पूरी तरह से सील करने का जो फैसला हम लोगों ने किया है, इस लक्ष्य को हासिल करने के लिए जो भी एक्शन प्लान तैयार किया है वह एक्शन प्लान पूरी तरह से टाइम बाउंड है और जो भी इस एक्शन प्लान को हम इंप्लीमेंट करेंगे तो इसकी प्रॉपर मॉनिटरिंग होगी, पीरियोडिकल भी होगी, मंथली भी होगी, क्वार्टरली भी होगी, ताकि हम इस लक्ष्य को निर्धारित समय के भीतर ही हम पूरा कर सकें. या 4 राज्यांमध्ये सरहद्दीवर तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाकडून दिल्या जाणाऱ्या प्रत्येक इशाऱ्याची दखल घ्यावी आणि त्याकडे कोणत्याही प्रकारचं दुर्लक्ष करू नये असे निर्देश या राज्यांना दिले आहेत असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. सर्जिकल स्ट्राईकच्या मुद्द्यावरून होणाऱ्या राजकारणाबाबत भाष्य करायला मात्र त्यांनी नकार दिला. देशावर येणाऱ्या संकटाच्या काळामध्ये एकजुटीची आणि संयमाची गरज असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. पाकिस्तानातल्या बलुचिस्तान प्रांतामध्ये दहशतवाद्यांनी दूरनियंत्रकानं घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटामध्ये 6 जण ठार तर 14 जण जखमी झाले आहेत. रेल्वे मार्गावर पेरून ठेवलेल्या 2 बॉम्बचा स्फोट झाल्यानं क्वेट्टाहून रावळपिंडीला जाणाऱ्या जाफर एक्सप्रेसमधल्या प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. जखमींना क्वेट्टा इथं दाखल करण्यात आलं आहे. सगळ्या रुग्णालयांमध्ये आणीबाणीची परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. बलुचिस्तानचे मुख्यमंत्री नवाज सनाउल्लाह जेहरी यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. प्रांतीय पोलिसांनी हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. अजून कोणत्याही दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. आमच्या कार्यकाळातही सैन्यानं लक्षवेधी हल्ले केले होते, पण आम्ही कधी त्याचा गवगवा केला नाही. हे काँग्रेस नेत्यांचं वक्तव्य धादांत खोटं आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून यापूर्वी कधीही प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून हल्ले झाले नाहीत अशी ग्वाही माजी सैन्याधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे अलीकडेच झालेल्या अशा हल्ल्यांच्या सत्यतेबाबत शंका उपस्थित करणं हा केंद्र सरकारचा, जवानांचा आणि देशवासियांचाही अपमान आहे अशी टीका भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली आहे. ते आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. भारताच्या शूर जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये लक्षवेधी हल्ले करून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्यानं देशभरामध्ये आनंदाच्या लहरी उसळत असताना काँग्रेसला मात्र दुःख का होतं हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे असं ते म्हणाले. उपाध्यक्ष राहुल गांधी ने जब जवानों के खून की दलाली का शब्द प्रयोग किया
तब उन्होंने सभी सीमाओं को लांघ दिया है, इंतहा ही कर दी है। मैं मानता हूं कि राहुल गांधी का ये शब्द प्रयोग ये सेना की वीरता का अपमान है, देश की 125 करोड़ जनता का अपमान है। पाकिस्तानचा क्रूर चेहरा जगासमोर आणण्यामध्ये भारतीय प्रसारमाध्यमांनी मात्र चांगली कामगिरी केली असं शाह म्हणाले. शिक्षण, आरोग्य, सिंचन, वीज, कृषी, उद्योग आदी क्षेत्रामध्ये केंद्र आणि राज्य सरकारनं गेल्या अवघ्या 2 वर्षात जे उल्लेखनीय काम करून दाखवले ते गेली 50 वर्ष सत्ता भोगणाऱ्यांना करून दाखवता आलेलं नाही. विरोधकांनी कितीही आरडाओरडा केला तरी खरी गोष्ट लोकांना माहीत असल्यानं ते या आरोपांकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे विरोधक अस्वस्थ झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. आज हिंगोलीमध्ये भाजपानं आयोजित केलेल्या शेतकरी आणि महिला मेळाव्यात ते बोलत होते. प्रधानमंत्री पीक विमा योजना कार्यान्वित झाल्यानं खऱ्या अर्थानं दुष्काळ पीडितांना न्याय मिळाला आहे. या आधीच्या सरकारनं शेतकऱ्यांना मदत न करता बँक बुडवणाऱ्यांना मदत केली. 10 वर्षांमध्ये विम्याचे केवळ 4,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले, पण आम्ही मात्र एकाच वर्षामध्ये 4,700 कोटी रुपये दिले. या आधीच्या सरकारनं 70,000 कोटी रुपये खर्च करून केवळ 1% सिंचन कार्य केलं आहे. मग एवढे पैसे गेले कुठे असा सवालही मुख्यमंत्र्यांनी केला. आमच्या सरकारला 5 वर्ष पुरी होण्यापूर्वी राज्यातली 20,000 गावं कायमची दुष्काळमुक्त होतील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. डॉक्टर आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचं आयुष्य निरामय करण्याचा राज्य सरकारचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. ते आज अकोला इथं सुपर स्पेशालिटी रुग्णालयासह विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. हवामान बदलांमुळे आजारांची आव्हानंही वाढली आहेत. शेतकरी आणि शेतमजुरांना त्यांच्या उपचाराचा खर्च परवडणार नाही हे लक्षात घेऊन हा उपक्रम सुरू केल्याचं ते म्हणाले. येत्या नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य अभियानाच्या कक्षेमध्ये निरनिराळ्या 1200 आजारांचा समावेश असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील आदी उपस्थित होते. वाशिम जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज दिलं. वाशिममध्ये 235 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं आज त्यांच्या हस्ते भूमिपूजन झालं. त्यावेळी ते बोलत होते. जलयुक्त शिवार अभियानामार्फत जिल्ह्यातलं सिंचन क्षेत्र वाढल्याबद्दल त्यांनी यावेळी समाधान व्यक्त केलं. सोलापूर जिल्ह्यामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या आहेरवाडी इथं आज वीज प्रकल्पाचा बॉयलर कोसळून झालेल्या अपघातामध्ये 4 मजुरांचा मृत्यू झाला तर सुमारे 20 कामगार जखमी झाले. आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमाराला हा अपघात झाला. केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या वतीनं या प्रकल्पाचं काम सुरू आहे. त्याअंतर्गत बॉयलर बसवण्यात येत असताना त्याचा काही भाग खाली सरकला आणि तो या कामगारांवरती कोसळला. जखमींना सोलापूरच्या यशोधरा आणि अश्विनी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. देशभरात खळबळ माजवलेल्या कोपर्डी बलात्कार प्रकरणी आज अहमदनगर पोलिसांनी जिल्हा न्यायालयामध्ये 450 पानांचं आरोपपत्र दाखल केलं. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी पत्रकारांना याविषयी माहिती दिली. येत्या 11 तारखेला या दुर्दैवी घटनेला 3 महिने पूर्ण होतील. तपासातल्या काही बाबींचं निरसन करून आरोपींविरुद्ध जास्तीत जास्त पुरावे गोळा करून पोलिसांनी हे आरोपपत्र दाखल केलंय. जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे आणि संतोष भवाळ या 3 आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी म्हणून राज्यभरामध्ये मराठा समाजानं भव्य मूक मोर्चे काढल्यानं या खटल्याचा निकाल लवकरात लवकर लागावा याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय. नागपूर, ठाणे आणि पुणे या महानगरपालिकांच्या प्रभाग आरक्षणांची सोडत आज जाहीर झाली. नागपूर महापालिकेमध्ये प्रभागांची पुनर्रचना झाल्यानंतर इथं 38 प्रभागांमध्ये 151 वॉर्ड्स आहेत. महिलांसाठी 80 वॉर्ड्स आरक्षित ठेवण्यात आले आहेत. मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या उपस्थितीत लहान मुलांच्या हस्ते सोडत काढण्यात आली. अनुसूचित जातींना एकूण 30, त्यात महिलांसाठी 15, अनुसूचित जमातींसाठी 15, अनुसूचित जमातींसाठी 12, इतर मागासवर्गीयांसाठी 41 तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी 68 जागांची निश्चिती आज जाहीर झाली. ठाणे महानगरपालिकेमध्ये 33 प्रभागात 131 जागांसाठी पुढील वर्षी निवडणूक होणार आहे.
35 जागा इतर मागासवर्गीयांसाठी, 9 अनुसूचित जातींसाठी, 3 अनुसूचित जमातींसाठी तर 66 जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. या आरक्षणाच्या सोडती म्हणजे निव्वळ धूळफेक असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत त्यावर बहिष्कार घातला होता. पुणे महानगरपालिकेच्या एकूण 162 जागांपैकी अनुसूचित जाती 22, अनुसूचित जमाती 2 आणि इतर मागासवर्गीयांसाठी 44 जागांचं आरक्षण आज निश्चित झालं. निम्म्या म्हणजे 81 महिला नगरसेविका पुण्यातून निवडून येतील. शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये मुस्लिम समाजाला 5% आरक्षण मिळावं या मागणीसाठी ठाण्यातल्या मुंब्रा भागामध्ये आज एक मोर्चा काढण्यात आला. मुस्लिम सेवा संघ आणि मुस्लिम संघर्ष समिती यांनी संयुक्तपणे या मोर्चाचं आयोजन केलं. यावेळी खासदार हुसेन दलवाई, आमदार जितेंद्र आव्हाड आदी नेते सहभागी झाले. उच्च न्यायालयानं 5% शैक्षणिक आरक्षण कायम करूनही राज्य सरकार ते देत नाही असा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला. यावेळी ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मागण्यांचं एक निवेदनही सादर करण्यात आलं. सांगली जिल्ह्यातल्या आरेवाडी इथं आज इतर मागासवर्गीय समाजाचा एक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आमदार गणपतराव देशमुख आणि जलसंधारण मंत्री राम शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण तातडीनं लागू करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण लागू करण्याच्या बाबतीत सरकार विलंब करत आहे असा आरोप माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी केला. सध्याच्या सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नजीकच्या काळामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवतील असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. राज्याला आणि देशाला सर्व स्तरामध्ये अधिक सक्षम करून प्रगतीकडे वाटचाल करण्यासाठी आगामी सर्व निवडणुकांमध्ये निम्म्यापेक्षा जास्त संधी नव्या आणि तरुण चेहऱ्यांना दिल्या पाहिजेत असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय. ते आज अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागीय मेळाव्यात बोलत होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, जयंत पाटील, अरुण गुजराती आदी नेत्यांसह अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि बुलडाणा या जिल्ह्यातले पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीला पाठिंबा देण्यासाठी तसंच राज्यातील दलित आणि मराठा समाजातील आपसातील गैरसमज दूर व्हावेत यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं दलित मराठा ऐक्य परिषदेचं आयोजन येत्या 19 ऑक्टोबरला शिर्डी इथं करण्यात येत आहे. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसंच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली. दलित मराठा ऐक्य परिषदेमध्ये मराठा आणि दलित समाजातील सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. मराठा समाजाला आर्थिक निकषांवरती आरक्षण मिळालंच पाहिजे याबाबतचा ठराव देखील या परिषदेत मंजूर करण्यात येईल असं आठवले यांनी यावेळी सांगितलं. कोलंबियाचे राष्ट्रपती जुआन मॅन्युअल सांतोस यांना यावर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झालाय. त्यांच्या देशामध्ये गेली 50 वर्ष असलेली युद्धजन्य परिस्थितीमध्ये शांततेसाठी त्यांनी केलेल्या मोलाच्या कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झालाय. न्यायमूर्ती लोढा समितीच्या शिफारसी अंमलात न आणणाऱ्या राज्य क्रिकेट संघटनांना निधी न पुरवण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयानं बीसीसीआयला दिले. ज्या 13 राज्य क्रिकेट संघटनांना यापूर्वीच निधी मिळालाय त्यांनी लोढा समितीच्या शिफारसी अंमलात आणण्याबद्दल शपथपत्र द्यावं असंही न्यायालयानं म्हटलं आहे. अशा संघटनांनी शपथपत्र दिल्याखेरीज तो निधी खर्च करू नये असे निर्देश न्यायालयानं आज दिले. याबद्दलची पुढची सुनावणी आता येत्या 17 ऑक्टोबरला होईल. कालच्या सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयानं राज्यांच्या क्रिकेट मंडळांना घाईघाईनं 400 कोटी रुपयांचा निधी वितरित केल्याबद्दल बीसीसीआयची कानउघाडणी केली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेशी लोढा समितीबद्दल झालेल्या पत्रव्यवहाराबद्दल बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी वैयक्तिक शपथपत्र दाखल करावं असे आदेशही न्यायालयानं आज दिले. अनुराग ठाकूर आणि रत्नाकर शेट्टी यांनी येत्या 10 दिवसांमध्ये शपथपत्र दाखल करावं असंही सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. अहमदाबाद इथं आजपासून सुरू झालेल्या 3ऱ्या विश्वचषक कबड्डी स्पर्धेमध्ये सलामीच्या रंगतदार लढतीमध्ये दक्षिण कोरियानं 34-32 अशा फरकानं भारतावरती विजय मिळवला. जग चढाईसाठी सज्ज हे ब्रीदवाक्य घेऊन 5 खंडांमधील 12 संघांमध्ये या स्पर्धेचा थरार रंगत आहे.
भारत, दक्षिण कोरिया, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि अर्जेंटिना यांचा अ गटामध्ये, तर बलाढ्य इराण, अमेरिका, केनिया, जपान, थायलंड आणि पोलंड या संघांचा ब गटामध्ये समावेश आहे. याआधी भारतानं 2दा या स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका हे 2 संघ मात्र यंदाच्या वर्षी या स्पर्धेतून बाहेर आहेत. राज्यात गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या पावसानं आज उघडीप घेतली आहे. मात्र संततधार झाल्यानं या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालंय आणि अनेक ठिकाणी घरांची पडझडही झाली आहे. या पावसामुळे जिल्ह्यामध्ये 3 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. जिल्ह्यातल्या 1.5 लाख शेतकरी बाधित झालेत. 4 वर्षांच्या दुष्काळानंतर सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याचा शेतकऱ्यांना आनंद असला तरी खरीपातली अनेक पिकं जोरदार पावसानं धुवून निघाली आहेत. या पावसामुळे जिल्ह्यातील 216 प्रकल्पांपैकी तब्बल 123 प्रकल्प भरून वाहू लागले आहेत. येत्या 36 तासांमध्ये कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 32 आणि किमान 24, नागपूर 32 आणि 24, पुणे 30 आणि 19, औरंगाबाद 30 आणि 21, नाशिक 29 आणि 20, कोल्हापूर 30 आणि 20, रत्नागिरी 31 आणि 23, सोलापूर 32 आणि 21 आणि अमरावती कमाल 29 आणि किमान 20 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत पाकिस्तान दरम्यानच्या 4 राज्यांमध्ये असलेली संपूर्ण सरहद्द येत्या 2 वर्षात सील करण्याची केंद्र सरकारची ग्वाही. पाकिस्तानातल्या बलुचिस्तान प्रांतामध्ये दहशतवादी हल्ला, 6 ठार तर 14 जण जखमी. लक्षवेधी हल्ल्यांच्या सत्यतेबाबत शंका घेणं हा सरकारचा, जवानांचा आणि देशवासियांचा अपमान असल्याची अमित शहा यांची स्पष्टोक्ती. येत्या 3 वर्षात राज्यातली 20,000 गावं कायमची दुष्काळमुक्त करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. डॉक्टर आपल्या दारी या राज्य सरकारच्या उपक्रमाद्वारे सर्वसामान्यांचं आयुष्य निरामय करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार. सोलापुरात वीज प्रकल्पाचा बॉयलर कोसळल्यानं 4 मजूर ठार तर 20 जण जखमी. कोपर्डी बलात्कार प्रकरणी अहमदनगर पोलिसांनी जिल्हा न्यायालयात सादर केलं 450 पानांचं आरोपपत्र. लोढा समितीच्या शिफारसी डावलणाऱ्या राज्य क्रिकेट संघटनांना निधी न पुरवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे बीसीसीआयला निर्देश. आणि अहमदाबादेत 3ऱ्या विश्वचषक कबड्डी स्पर्धेला सुरुवात. सलामीच्या लढतीत यजमान भारत दक्षिण कोरियाकडून पराभूत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.